नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। गुन्हा दाखल यायला पोलीस वाल्याने नेणे सतत महिलावर अन्याय होतो। बलिदान गेलेलं कुटुंब हो आताच मेसेज द्यायला पाहिजे, उद्या सकाळी मेसेज देऊ ते आज हे बघते ना काय आहे नाही तुम्हाला पण हे आता बघते ना उद्या दुसरं किती भारी सांगितलं किती घ्या फोटो घ्या फोटो आपल्या किती माणसाला डोके मग मार खाल्लेली फोटो पुढं कोणी खाल्ला मार किती लोकांनी दगड मारले बरं ठीक तुम्हाला स्वातंत्र्य सैनिक म्हणून द्यायचं तुम्हाला पुरस्कार पोलीस आणली होती कॅमेरा दिसला मारत चालून गेली अशी काय मार मला शूट करायचंय का TV9 वाल्यांना बोलू। तर आज आपण मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची आंतरवली सराटी येथे येऊन भेट घेतली। काय चर्चा झाली? आज त्यांच्याशी अशी चर्चा केली का जे महिलेवर जे सतत अन्याय होतो त्या अन्यायाचा जे आपल्या राष्ट्रपती जे आपल्या द्रौपदी मुर्मूताई यांना पण आवाहन करते की आज देश हा स्वतंत्र झाला म्हणते, पण हा स्वतंत्र कशामुळे? कुठे अन्याय थांबत नाही, कुठे न्याय मिळत नाही आणि हा देश स्वतंत्र झाला असं आम्ही मानत नाही। कारण की महिला आज घराच्या बाहेरून जे फिरून त्या सुखरूप येत नसेल तर आम्ही माननीय गृहमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांची पण लाडकी बहीण योजना, ही लाडकी बहीण योजना यांनी चांगली काढली, पण लाडकी बहीण ही सुरक्षित राहिली पाहिजे आणि ह्या लाडक्या बहिणीला न्याय मिळाला पाहिजे असा त्यांनी निर्णय किंवा ह्या विषयावरती त्यांनी प्रतिक्रिया द्यायला पाहिजे होते। आणि ह्या ज्यांनी अन्याय केला त्याच्यावर तात्काळ त्यांना सजा झाली पाहिजे असा त्यांनी निर्णय घेतला पाहिजे। आणि ह्या देशामध्ये जे आपण राजकारणाचा जे विषय आहे की आपण नेत्याला निवडून देतो, त्या नेत्यांनी ह्या देशासाठी काय केलं पाहिजे, काय सुरक्षा दिली पाहिजे। आज मनोज दादा जरांगे पाटील यांनी लढा उभा केलेला आहे मराठा आरक्षणासाठी व शेतकऱ्याच्या समस्यासाठी। तर शेतकऱ्याला हमी भाव मिळावं, मराठा समाजाला आरक्षणाचा ते निर्णय मिळावं, तरी पण हा सरकार कुठल्याही भूमिका स्पष्टपणे निर्णय घेत नाही। का बरं? यांना का असा निर्णय घ्यायला कुठली अडचण आहे? का बरं समाज सुखी होऊ नये असं यांच्या मनामध्ये का येत नाही? का महिला सुखी राहू नये असं का त्यांच्या मनामध्ये येत नाही? का ह्या देशामध्ये एकच आहे की हुकुमशाहीचं राज्य आहे, लोकशाहीचं नाही, हे मी जाहीर सांगते। कारण की लोकशाहीचं राज्य असतं तर सर्वसामान्य जनतेला न्याय भेटला असता, सामान्य महिलाला न्याय भेटला असता। हे एक फक्त त्यांचं पोळी भाजून घ्यायची, हे त्यांची एक योजना राबवण्याचे काही जरी ते जरांगे पाटलांबरोबर आपली काय चर्चा झाली? जरांगे पाटलासोबत ही चर्चा झाली की साहेब जे असा अन्याय घडतो, माझ्यावर पण एक अन्याय घडला, त्या विषयावरती बी मी चर्चा केली। सतत अन्याय घडतो पण अन्यायाला कोणी वाचा फोडत नाही आणि जे फोडण्याची तयारीला असला त्याच्यावर पुन्हा दडपशाहीने त्याला दाबून ठेवलं जातं। का हे अन्याय जाहीर त्याला पाठिंबा भेटला पाहिजे, आपल्या देशामध्ये न्याय भेटला पाहिजे असं माझं मत जरांगे पाटलाशी बोलले। आणि ह्या फुलंब्री मतदारसंघामध्ये इच्छुक उमेदवाराची जी त्यांनी भूमिका मांडली होती त्या विषयावरती पण मी त्यांच्याशी चर्चा केली की त्यांचं म्हणणं होतं की सर्वसाधारण आम्ही उमेदवार उभं करूया, तर उमेदवार असे उभे करावं की त्यांनी खरंच 288 आमदारापैकी असे आमदार उभे करून असं सरकार उभं झालं पाहिजे
का सर्व आपल्या महाराष्ट्रामध्ये न्यायाचा असा कुठं आवाज बी उठला नाही पाहिजे, असं सरकार उभं झालं पाहिजे. शेतकऱ्याला हमी भाव भेटला पाहिजे, महिलाला सुरक्षा भेटली पाहिजे. नुकतीच राखी पौर्णिमा झालेली आहे. रक्षाबंधनाचा उत्सव पार पडलेला आहे. राज्य सरकारने लाडली बहीण योजना आणून सनी रक्षाबंधनाची भेट लाडक्या बहिणींना दिलेली आहे. आज आपणही मनोज जरांगे पाटलांना राखी बांधलेली आहे. काय ओवाळणी आहे? मी राखी बांधून एकच मागणी केली माझ्या मनोज दादा जरांगे पाटलाला, का राखी बांधण्याचा उद्देश हेच का जी राखी बांधते भावाला, त्या भावानी जे महिलावर अन्याय होतो ते अन्याय थांबला पाहिजे. ह्या हिशोबाने मनोज दादा जरांगे पाटील यांना मी रक्षाबंधनाची राखी बांधली. आपण एका राजकीय पार्टीशी रिलेटेड आहात, तरी सुद्धा एका संघटनेवर काम करता. आज आपण मनोज जरांगे पाटलांकडे उमेदवारी मागण्यासाठी आलाय. काय अपेक्षा आहे? माझी अपेक्षा हीच आहे की जी मी आपल्या ह्या सुवर्ण संधीचा चांगला उपक्रम राबवून असं मी त्यांना मागणीसाठी गेली होती. आपलं सामाजिक कार्य मोठं आहे. सामाजिक कार्य करत करत राजकीय अपेक्षा ठेवणं वागवं नाही. पण आपल्यावर काही आरोप झालेत, या आरोपाच्या बाबतीत जरांगे पाटलांशी झालेली चर्चा थोडक्यात सांगणार का? आम्ही त्यांना सांगितलं माझ्यावर जे कट रचला दादा हे खोटं आहे, असं त्यांच्याशी मी चर्चा केली. आणि मी चांगलं 2016पासून राजकीय क्षेत्रामध्ये समाजसेवा करत होतो. त्यांनी वेळ प्रसंगी माझ्या पाठीशी राहून आणि मी तुम्हाला न्याय देऊ असं त्यांनी मला सांगितलं. आपली पुढील दिशा काय असणार जर मनोज जरांगे पाटलांनी आपल्याला उमेदवारी जर जाहीर केली तर आपली पुढील दिशा काय असणार? दिशा हीच लोकहितासाठी, शेतकऱ्यासाठी, महिलांसाठी तळमळीनं कार्यकर्ती म्हणून काम करीन समाजसेवा. आपल्याला बाजूला बदनापूर तालुका आहे, इकडून फुलंब्री तालुका आहे, इकडून छत्रपती संभाजीनगर पूर्व येतं. आपण कुठून इच्छुक आहात? मी फुलंब्री मतदारसंघ. धन्यवाद. आपलं नाव? वंदना मस्के.